ओके, लास्ट लेक्चर आपण प्रॅक्टिस सेट 2.3 स्टार्ट केला होता. ओके, 2.3 मध्ये आपला एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 आणि 4 झालेलं आहे. 5th एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करायला लावलं होतं, बरोबर? केलंय सॉल्व्ह? अरे केलंय सॉल्व्ह? झालं? ठीक आहे, चेक करा मग आन्सर बरोबर आहे ते का. आता एक्झाम्पल नंबर 5, 2y² plus 9y plus 10 is equals to 0. ओके, हे एक्झाम्पल कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचंय. कसं करणार? सर्वात पहिले सोल्युशन गिवन 2y² plus 9y plus 10 is equals to 0. आता हे काय बाळांनो? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर आहे? म्हणजे 3 टर्म आहे, स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म आणि कॉन्स्टंट टर्म. स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. ओके, स्क्वेअर टर्म y² आहे, बरोबर आहे? इथे y² आला. पण जर आता आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर ही मेथड यूज करायची असेल तर काय करायला पाहिजे? सर्वात पहिले चेक करायचे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट किती पाहिजे? 1. म्हणजे काहीच नको इथे, बरोबर आहे? म्हणजे ते स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट इथं काहीच नको, म्हणजे हा 1 पाहिजे. इथे 1 आलाय का? आलाय का 1? नाही आला. मग आता नसेल आला तर काय करायचं? डिवाइड करायचं. डिवाइडिंग each term by 2 we get प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करायचं. सर्वात पहिले हा आहे 2y², याला पण 2 ने डिवाइड करायचं. प्लस 9y याला पण 2 ने डिवाइड करायचं. प्लस 10/2 इज इक्वल टू 0/2. प्रत्येक टर्मला आपण काय केलं? 2 ने डिवाइड केलं. पहिल्या टर्मला 2 ने डिवाइड केलं, दुसऱ्या टर्मला 2 ने डिवाइड केलं, तिसऱ्या पण टर्मला आणि राईट हँड साइडला पण 2 ने डिवाइड केलं. आता इथे डिव्हिजन होईल. या 2 ला हा 2 कॅन्सल, म्हणजे उरला काय? y² थांबा, y² प्लस इथे आपण हा इथे डिव्हिजन होत नाहीये, हा 9/2 बाजूला घेऊया. y प्लस इथे डिव्हिजन होईल. 2 1 2, 2 5 10, 5 इज इक्वल टू 0 ला कशाने डिवाइड करा? आन्सर 0 आलं, बरोबर? ओके, आता हे आलं तुमच्या नॉर्मल फॉर्म मध्ये. स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 झाला. आता काय करायचं? कॉन्स्टंट टर्म आरच्या शिफ्ट करायची, बरोबर आहे? माझ्या इकडे काय होणार? देअरफॉर y² plus 9/2y which is equals to हा इकडे +5 आहे, बरोबर आहे? इकडे गेल्यानंतर -5 साईड चेंज करून दिली, बरोबर आहे? ओके, आता इकडे फर्स्ट टर्म सेकंड टर्म आहे पण थर्ड टर्म नाहीये. मग तुम्ही काय करणार? इक्वेशन नंबर 1 म्हणणार. इक्वेशन नंबर 1 आणि नवीन थर्ड टर्म फाइंड करणार आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ y ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता y चा कोइफिशियंट किती आहे? 9/2. म्हणजे हेच पुढे सॉल्व्ह केलं तर हा 1/2 तसाच राहिला, इंटू y चा कोइफिशियंट आला 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे 2 ला 2 कॅन्सल नाही होत, यांचं मल्टिप्लिकेशन होतं.
वरती 1 × 9 9 आपण खाली 2 × 2 4 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता ही थर्ड टर्म आपल्याला भेटणार आहे. देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू 9/4 चा स्क्वेअर करायचा. 9 चा स्क्वेअर 81 अपॉन 4 चा स्क्वेअर 60. ही बाळांनो काय भेटली आपल्याला? ही थर्ड टर्म आता काय करायची? इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करून द्यायची. add this to both sides of equation 1. आता ही टर्म घ्यायची थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साइडला, इथे पण आणि इथे पण दोन्ही साइडला ऍड करून द्यायची. देअरफॉर y² प्लस 9/2y इकडे ऍड किती करायचं मला? 81 अपॉन 16 which is equal to -5 प्लस इथे पण किती करायचा? प्लस 81 अपॉन 16. दोन्ही साइडला मी थर्ड टर्म ऍड करून दिली. ब्लॅक पेनने ऍड केली दिसते ती तुम्हाला? ओके. आता बघा ही थर्ड टर्म ऍड केल्यामुळे ही जी लेफ्ट साइड आहे ही कम्प्लीट स्क्वेअर बनणार आहे. बरोबर आहे. आणि ह्या दोघांची ऍडिशन मात्र आपल्याला करायची. मग आता ऍडिशन कशी करणार आपण? रॅशनल नंबर इथं अपॉनला काही नाही म्हणजे किती आहे? 1. याचा क्रॉस मल्टिप्लाय विचार करायचा नाही. मग याचा विचार जर नाही केला तर आपण फक्त 16 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करणार. म्हणजे 16 ने जर त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर बा 2 मिनिटं मी एक स्टेप असतेच लिहितो. हा y² प्लस 9/2y प्लस 81 अपॉन 16 तुम्ही 1 मिनिट आवाज लिहिला एका स्टेपला. 16 ने जर -5 ला मल्टिप्लाय केलं 16 × -5 -80 प्लस 81 अपॉन. ओके. आता बघांनो ही जी काही टर्म आहे ही टर्म काय? कम्प्लीट स्क्वेअर आहे. थर्ड टर्म ऍड केल्यामुळे जी लेफ्ट साइडच्या 3 टर्म्स तयार झाल्या त्या काय असणार आहे? कम्प्लीट स्क्वेअर असणार आहे. आणि मग त्या 3 टर्म्स त्या कम्प्लीट स्क्वेअर असतील तर मला जर स्क्वेअर रूट लिहायचे माझं मी स्क्वेअर रूट कसं लिहिणार? स्क्वेअर रूटची आयडिया खूप सोपी आहे. काय करायची? परत पहिले y² चं स्क्वेअर रूट y मिडल टर्मचं साइन काय ते प्लस नंतर 81 अपॉन 16 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर रूट घ्यायला अवघड आहे काही? ओके. म्हणजे पुढे मात्र आपल्या ऍडिशन लिहायची. आता पहा अपॉनचा 16 आहे असा त्या विचारणे आपला काहीच त्रास नाही दिला तो आहे असं. पण वरती मला या दोघांची ऍडिशन करायची. आता बरं का साईन कशा दोघांनी चेक करा. याचं साईन मायनस आहे आणि साईन प्लस आहे. साईन वेगवेगळे असते आपण काय करतो? सबट्रॅक्शन करायची. कशी करायची? मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस करायचा. मग 81 मधनं 80 गेला 1. प्रश्न राहिला साईन कोण द्यायचं? प्लसचा मायनस. 81 साईन प्लस द्यायचा म्हणजे प्लस म्हणजे आपण देत पण नाही. बरोबर आहे. हा कम्प्लीट स्क्वेअर आला. आज तुम्हाला y ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे का y ची व्हॅल्यू पाहिजे? y का? तर आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे काय? त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे जे इंग्लिश अल्फाबेट आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. मला जर ही y ची व्हॅल्यू फाइंड करायची परत पहिली अडचण मला स्क्वेअर आहे. मग टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. बाळांनो दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. जर इकडचं स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे उरला y प्लस
9/4 इज इक्वल टू कोणत्याही नंबरला किती स्क्वेअर असतात? 2. एक प्लस एक प्लस मायनस 1चा स्क्वेअर रूट अपॉन 4 16चा स्क्वेअर रूट. मग आपल्या ह्या व्हॅल्यूसाठी 2 व्हॅल्यू भेटल्या, एक प्लस एक मायनस. मग आपण 2 वेळा टेस्ट करणार. देअरफॉर पहिली y प्लस याची व्हॅल्यू किती घेणार? प्लस 1/4. आणि दुसरी व्हॅल्यू कोणती घ्यायची? और y प्लस 9/4 इज इक्वल टू व्हॅल्यू कोणती घ्यायची? मायनस 1/4. म्हणजे आपल्याला 2 व्हॅल्यू भेटेल, प्लस और मायनस 1/4. मग सर्व प्लस 1/4 घेतली, नंतर मायनस 1/4 घेतली. आता बघा आपला y ची व्हॅल्यू काढायची. मग हा जो आहे हा प्लस इकडे गेला तर, हा इकडे प्लस इकडे गेला तर, मग घ्या तिकडे. देअरफॉर y इज इक्वल टू हा आहे 1/4 मायनस 9/4 और y इज इक्वल टू मायनस 1/4 मायनस 9/4. म्हणजेच डिनॉमिनेटर कॉमन आहे 4, 1 मायनस 9 और -1 - 9/4. म्हणजेच y इज इक्वल टू त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची. 1 मधनं 9 गेले 8, पण मायनस येते अपॉन 4 और y इज इक्वल टू यांची दोघांची सारखं आहे, ऍडिशन होईल -10/4. बाळांनो डिव्हिजन जेवढी त्याची तेवढीच द्यायची, बळजबरी द्यायची नाही. ही डायरेक्ट जाईल 4 1 जा 4, 4 2 जा 8. पण इथं 4 ने 8 होऊन जाईल. 2 2 जा 4, 2 5 जा 10. म्हणजे मला 2 व्हॅल्यू भेटल्या. पहिली y ची व्हॅल्यू भेटली -2 और दुसरी y ची व्हॅल्यू कोणती भेटली? -5/2. देअरफॉर कंप्लीट आन्सर खाल्ला इथे. देअरफॉर y is equal to -2 and y is equal to -5/2 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. सोडवलं होतं का सगळ्यांनी? अरे होमवर्कला सोडवलं होतं सगळ्यांनी? सुटलंय प्रत्येकाला एक्झाम्पल का लिहायचंय? किती जणांना लिहायचं हात वर करा. अजून लिहायचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मग वेळ होता पटकन लिहा. ओके बाळांनो, कॉम्प्लिटिंग स्क्वेअरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 5. नंतर आणखी एक एक्झाम्पल, नंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर ही मेथड पूर्ण संपणार आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर ही मध्ये नंतर एका एक्झाम्पल नंतर संपणार आहे. खूप सिंपल उद्योग आहे. सर्वात पहिले हे चेक करायचं स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 आहे का नाही. असेल तर ठीक, नसेल तर काय करायचं? जो नंबर स्क्वेअर टर्मला मल्टिप्लाय मध्ये आलाय त्याने डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर तुमचा स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट काही शिल्लक राहणार नाही, म्हणजे तो 1 असणार आहे. मग त्यानंतर काय करायचं? थर्ड टर्म राईट साईडला शिफ्ट करायची. थर्ड टर्म राईट साईडला शिफ्ट केली तर नवीन थर्ड टर्मची गरज पडणार आपल्याला. म्हणजे नवीन थर्ड टर्म या फॉर्म्युलाने फाइंड करायची. ही नवीन थर्ड टर्म भेटली कधी काय वरच्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला ऍड करून द्यायची. ऍड केली, थर्ड टर्म ऍड केल्यामुळे बानो
जी LHS आहे ती कम्प्लीट स्क्वेअर तयार होते. काय तयार होते? कम्प्लीट स्क्वेअर. आणि ती कम्प्लीट स्क्वेअर तयार होते म्हणून त्या मेथडला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणतात. मग ती याच्यात कम्प्लीट स्क्वेअर तयार झाली तर तो स्क्वेअर लिहायचा की तो कोणाचा स्क्वेअर आहे? फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट लिहायचं म्हणजे व्हेरिएबल, मिडल टर्मचं साइन लिहायचं आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट लिहायचं. बरोबर आहे. आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणायचं इज इक्वल टू राईट साइड समेशन जी आहे ती ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल साइन नुसार ती करून घ्यायची. ती झाल्यानंतर डायरेक्टली स्क्वेअर टेकिंग जो ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर, तर स्क्वेअर घेतला, स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातो. पण राईट साईडला जे नंबर आले त्याला मात्र 2 स्क्वेअर रूट भेटले, एक प्लस एक मायनस. डायरेक्ट न्यूमेरिकली स्क्वेअर रूट घ्यायचे. निघत असेल तर लिहायचा, नसेल निघत तर स्क्वेअर रूट टाकायचा, नंबर लिहायचा. आणि त्यानंतर मग 2 केस भेटतात, एक प्लसची केस एक मायनसची केस. मग दोन्ही केसेस 2 बाजूला त्यामध्ये ऑर टाकायचा आणि दोन्ही सॉल्व्ह करायच्या आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि शेवटी तुम्हाला कंबाईन आन्सर लिहायचं. ओके बाळांनो, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 तोपर्यंत मी लिहितो. ज्यांचं एक्झाम्पल नंबर 5 झालंय त्यांनी एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. कम्प्युटिंग स्क्वेअरचं लास्ट एक्झाम्पल घेतोय आपण. एक्झाम्पल नंबर 6, 5x square is equals to 4x plus 7 ठीक आहे. आम्ही इकडे पुसणार आहे मी आता. बरोबर नाही. एक्झाम्पल नंबर 6 जे एक्झाम्पल लिहिलंय कम्प्लिटिंग स्क्वेअरने सॉल्व्ह करायचंय. आता याच्या ज्या स्टेप्स वगैरे होत्या त्या आपण सुरुवातीला स्टेप्स वाचून वाचून सोडवायचो. आता आज झालंय की स्टेप्स वाचायची गरज नाही पडत आणि सगळे अनसॉल्ड आणि सॉल्ड एक्झाम्पल आपले सोडून झाले. 5 सॉल्ड आणि हे 6वं अनसॉल्ड एक्झाम्पल. एकूण 11 एक्झाम्पल्स एकाच मध्ये सारखेच एक्झाम्पल्स होते, फक्त नंबर चेंज होते यांचे. ओके, सॉल्व करा. 6वं एक्झाम्पल. तेव्हा डायरेक्ट समजत नाही ना, मग त्याला आपल्या नेहमीच्या फॉर्म मध्ये आणा. स्क्वेअर टर्म, कॉन्स्टंट, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म आणि मग जो काय उद्योग करायचा तो करा. यांनी काय केलं असतं, फक्त साईड बदलून दिल्या असतात. जर नाही समजलं एक्झाम्पल तर सगळं आपल्या नेहमीच्या प्रमाणे आणा.
ओके सोल्युशन केलं का? एक्झाम्पल नंबर 6 स्टार्ट. खूप सिंपल इकडे बा. सोल्युशन परत तरी दिलेलं इक्वेशन लिहा. 5x² इज इक्वल टू 4x + 7. आता बघा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट साईडला 0 पाहिजे, व्हेरिएबल टर्म तिकडे पाहिजे. आहे का? बोला आहे का? नाही. मग मी काय करणार? ह्यातल्या मला ह्या टर्मची अडचणी सगळ्या त्या 2 टर्म अडचणमध्ये ठीक आहे इकडे या शिफ्ट करून घ्या. म्हणजे काय होईल? आता माझ्यावर प्रत्येकाने लिहायचंय 5x² हा 4x तिकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल? मायनस 4x. 7 प्लस त्यानंतर मायनस इज इक्वल टू 0. आलं का इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये? स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. बरोबर आहे. हा आता जर मला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची असेल तर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट म्हणजे एक स्क्वेअरला जो मल्टिप्लाय मध्ये नंबर येतो नंबर तो किती पाहिजे? 1. किती पाहिजे? 1 म्हणजे इथं काहीच नकोय. आपण 1 ने मल्टिप्लाय करायला लिहितो का? नाही. मग इथे हा काहीच नकोय म्हणजे हा 5 ही तुमची अडचण आहे. मग इथं 5 नकोय. मग 5 नको असेल तर मला काय करावं लागेल? 5 ने डिवाइड करावं लागेल. जसं मागच्या एक्झाम्पल 2 नको होता, मी 2 ने डिवाइड केलं. इथं मला 5 नकोय मग 5 ने डिवाइड करणार. मग डिवाइडिंग each term by 5 we get प्रत्येक टर्मला 5 ने डिवाइड करा. therefore 5x² upon 5 minus 4x upon 5 minus 7 upon 5 is equal to 0. 0 upon 5 जर लिहिलं तर काय फरक पडणार नाही. तर काय जर म्हणतात सर राईट ला डिवाइड केला किंवा 0 ला डिवाइड केला. अडचण बोला बरं. अरे अडचण. ओके इथे 5 ला 5 मग इथे पहिल्या टर्म मध्ये काय उरला? x² मायनस हा 4 upon 5 x मायनस 7 upon 5 आणि बाळांनो 0 ला कशाने डिवाइड केलं तर आन्सर 0. ही प्रोसेस समजणं खूप गरजेचं आहे. ओके आता बाळांनो काय करायचं? ज्या टर्म मध्ये एक्स नाहीये ना ती टर्म कुठे शिफ्ट करायची? राईट साईडला. मग आता ही जी काही टर्म आहे इथं एक्स नाही, थर्ड टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, ही जागा राईट साईडला. मग ती राईट साईडला राहिल्यानंतर काय होईल? x² minus 4 upon 5x is equal to हा मायनस केल्यानंतर प्लस 7/5. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. ओके आता बाळांनो इकडे इथे किती टर्म्स आहे? 2. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. थर्ड टर्म तर तुम्ही तिकडे शिफ्ट केली ना, मग तिथे थर्ड टर्म आहे का? नाहीये. मग तुम्हाला काय फाइंड करावं लागेल? थर्ड टर्म. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे? थर्ड टर्म इज इक्वल टू 1 upon 2 इंटू कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल. पण इथं व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. ब्रॅकेट स्क्वेअर. हा आहे थर्ड टर्मचा फॉर्म्युला. बरोबर आहे. एक्झाम्पल नुसार फक्त मागच्या एक्झाम्पल मध्ये वाय होता मग आपण इथे वाय लिहिला. या एक्झाम्पल मध्ये एक्स आहे मग आपण इथे एक्स लिहिला. ओके विच इज इक्वल टू तो 1/2 कसा करायला? बरोबर आहे. इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे कोणता रे? सेकंड टर्मचा कोइफिशियंट हा घ्यायचा. साइन कोणता आहे? मायनस. मग मी सायन्सचा घेतो. इंटू मायनस 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे? मायनस 4/5. आता इथे डिव्हिजन होत असेल तर द्यायच, नसेल तर डोकं लावायचं नाही. इथे होते 2 1 2 2 2 4 म्हणजे ही टर्म किती आली? -2 upon 5 ब्रॅकेट स्क्वेअर.
म्हणजेच बाळांनो मला थर्ड टर्म भेटली इथे. थर्ड टर्म इज इक्वल टू ओके स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग मायनसचा स्क्वेअर काय असणार प्लस. त्यामुळे मायनसचा विषय घ्यायचा नाही. 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 5 चा स्क्वेअर 25. बाळांनो ही काय भेटली आपल्याला थर्ड टर्म. ही थर्ड टर्म काय करायची आता इक्वेशन नंबर 1च्या दोन्ही साईडला ऍड करायची. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण तेच केलं होतं. मग ही जी काही थर्ड टर्म आहे ती इक्वेशन नंबर 3च्या दोन्ही साईडला ऍड करून द्यायची. मग इथं म्हणजे लिहितो ऍड these to both sides of equation 1. बरोबर आहे. इक्वेशन 1च्या दोन्ही साईडला ऍड करून देऊ. देअरफॉर काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x विच इज इक्वल टू 7/5 आहे ना इक्वेशन 1. याच्यामध्ये मी जर दोन्ही साईडला ही टर्म ऍड करतो प्लस 4 अपॉन 25 प्लस 4 अपॉन 25. ओके आता वाढलो लेफ्ट साइड या थर्ड टर्म ऍड केल्यामुळे काय झाली आहे पण राईट साइडची ऍडिशन करायची. बरोबर आहे. आता ऍडिशन मी पुढेच करून घेऊ लगेच. म्हणजे नेक्स्ट स्टेपला आपण डायरेक्ट पुढे जाऊया. इथे माझं जर ही ऍडिशन करायची ठरली वळांनो तर डिनॉमिनेटर काय करावं लागेल रे सारखं करावं लागेल ना. रॅशनल नंबरच्या ऍडिशन मध्ये डिनॉमिनेटर काय करावा लागतो सेम करावा लागतो. इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये. मग आता मी डिनॉमिनेटर सेम करायची या टर्मला 5 ने मल्टिप्लाय करतो. पहिल्या टर्म दोन्हीला न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. ओके 5 इंटू 7 किती होईल 35 अपॉन 25 प्लस 4 अपॉन 25. अडचण बोला बरं काय केलं डिनॉमिनेटर सारखा नव्हता ना. मग पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना कितीने मल्टिप्लाय केलं मी 5 ने मल्टिप्लाय केलं. आता बाळांनो या उद्योगामुळे काय झालंय लेफ्ट साइड जी आहे एलएचएस ही कम्प्लीट स्क्वेअर झालेली आहे. एलएचएस काय आली कम्प्लीट स्क्वेअर झालेली. मग एलएचएस इथपर्यंत लिहायचं सगळ्यांनी तोपर्यंत स्क्रीन करतो तोपर्यंत. या उद्योगामुळे एलएचएस ची कम्प्लीट स्क्वेअर झालेली आहे. आणि ही जर कम्प्लीट स्क्वेअर झाली असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे इथं स्क्वेअर रूट काढून आपला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायला लागणार आहे. बरोबर आहे. मग ठीक आहे लेफ्ट साइड ही कम्प्लीट स्क्वेअर आहे. तर कोणाचा स्क्वेअर आहे ओळखा बरं. ओके बरोबर का हा कोणाचा स्क्वेअर आहे. हे बघा याचं स्क्वेअर रूट काढणं खूप सोपं आहे. जर आपण थर्ड टर्म ऍड केली ना तर स्क्वेअर रूट काढायची आयडिया काय असते पहिल्या टर्मचा स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स मिडल टर्मचं साइन कोणतं येते मायनस आणि ह्या 4 अपॉन 25 स्क्वेअर रूट हा कोणाचा स्क्वेअर घेतला 2 अपॉन 5 चा ना. मग हा झाला 2 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ही ऍडिशन पुढे करून घ्या. दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे बाळांनो सेम. तो घेतला खाली लिहून हा वरती 35 प्लस 4 39 टेकिंग स्क्वेअर रूट. मग ज्या बऱ्याचा स्क्वेअर रूट तर स्क्वेअर रूट घ्यायचे स्क्वेअर रूट नंतर लेफ्ट साइडचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. तर एक्स मायनस 2 अपॉन 5 उरणार आहे फक्त. इज इक्वल टू पुढे नंबर आहे नंबरला 2 स्क्वेअर असतात एक प्लस एक 39 चा स्क्वेअर रूट निघतं का रे 39 कोणा स्क्वेअर नाहीये. मग स्क्वेअर रूट निघत नसेल
तर रूट टाकून द्यायचा फक्त. अपॉन 25 स्क्वेअर रूट 5. स्क्वेअर रूट निघत असेल तर ठीक, नसेल निघत तर रूट टाकून द्यायचा फक्त. ओके, म्हणजे याच्या व्हॅल्यू 2 भेटला, एक प्लस आणि दुसरी मायनस. मग इथे 2 केस करणार आपण. म्हणजे पहिली मला भेटली 1 -2 अपॉन 5, याची व्हॅल्यू भेटली प्लस रूट 39 अपॉन 5, और दुसरी व्हॅल्यू भेटली x -2 अपॉन 5 इज इक्वल टू मायनस रूट 39 अपॉन 5. ओके, आता बघा हा जो आहे 2 अपॉन 5 हा इकडे मायनस निघाला प्लस होईल, हा पण इकडे मायनस निघाला तर प्लस होईल. म्हणजे साईड चेंज करून घेऊ. परत पहिले x इज इक्वल टू 2 अपॉन 5, आता प्लस लिहिला नाही लिहिला काय फरक पडत नाही, प्लस रूट 39 अपॉन 5 और x इज इक्वल टू 2 अपॉन 5 मायनस रूट 39 अपॉन 5. पहिल्या टर्मला जर प्लस साइन असेल ते लिहिलं नाही तरी सुद्धा चालतं. ओके, आता बघा या दोघांचा डिनॉमिनेटर काय झाला, सेम झाला. मग डिनॉमिनेटर फक्त कॉमन करा. न्यूमरेटर मध्ये एका टर्मला रूट आहे, एका टर्मला रूट नाहीये, म्हणजे यांची ऍडिशन सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. हे डोक्यात ठेवा फक्त. जर सारखे रूट असले तरच ऍडिशन सबट्रॅक्शन होते. ओके, 2 व्हॅल्यूज भेटल्या. देअरफॉर फायनल आन्सर. देअरफॉर पहिली व्हॅल्यू x इज इक्वल टू 2 प्लस रूट 39 अपॉन 5 and x is equals to 2 minus root 39 upon 5 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. बाळांनो, 2 एक्झाम्पल मी काल तुम्हाला होमवर्कला दिले होते, बरोबर आहे. जर तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल सुटले असतील तर याचा अर्थ परत तुम्हाला कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहिजे गरज नाही. आता एकूण आपले झाले किती, 11 एक्झाम्पल झाले एकाच मेथडचे. समजली कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड, बरोबर आहे. एवढे सगळे एक्झाम्पल कोणीच घेत नाही, सॉल्ट पण आणि अनसॉल्ट पण, आणि त्यामुळेच आपल्याला एक्झाम्पल कळतील नाही. सगळे एक्झाम्पल समजले प्रत्येकाला. ओके, ठीक आहे. आता बघा आपण आतापर्यंत 2 मेथड कव्हर केल्या. कशाच्यामध्ये कव्हर केल्या आपण, सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तो ज्यांचं लिहायचं राहील तोपर्यंत लिहितील. रायटिंग तुमची बोर्डवर झालेली आणि लक्ष कान मात्र माझ्याकडे असतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड आपण स्टडी केल्या. किती स्टडी केल्या, 2. एकूण मेथड किती आहे, 3. कोणत्या कोणत्या, फॅक्टरायझेशन झाली आपली, कम्प्लीटिंग स्क्वेअर ती पण झाली, आणि तिसरी मेथड आहे काय, फॉर्म्युला मेथड. आता बाळांनो, फॉर्म्युला मेथड सुरू करण्यापूर्वी फॉर्म्युला मेथडची बेसिक आयडिया सांगतो. फॉर्म्युला मेथड झालं हे प्रत्येकाचं. ओके, तर फॉर्म्युला मेथड जी आहे ती फॉर्म्युला मेथड एका इंडियन सायंटिस्टने शोधलेली मेथड आहे. भरपूर शिक्षक वर्गात सांगते नाहीये की जी फॉर्म्युला मेथड आहे ती फॉर्म्युला मेथड ही एका इंडियन सायंटिस्टने शोधलेली मेथड आहे. आणि ती कधी शोधलेली आहे, म्हणजे त्यावेळेस तुमचं आपलं भारताचं जे मॅथ आहे ते कोणत्या लेवलला होतं सांगतो. ही मेथड एका इंडियन सायंटिस्टने शोधली. त्यांनी त्याच्यावरती पुस्तकं वगैरे लिहिली, ज्याला आपण ग्रंथ म्हणतो आपल्या भाषेत, कारण की हे खूप जुनं आहे. तर फॉर्म्युला मेथड ही शोधलेली आहे
इसवी सन 1024 साली. आज चालू किती? आणखी 3 वर्षानंतर या फॉर्म्युल्याला शोधून 1000 वर्ष पूर्ण होती. म्हणजे आता जी मेथड मी तुम्हाला शिकवणार आहे ती एका भारतात एका माणसाने जवळजवळ 1000 वर्षापूर्वी शोधलेली मेथड आहे. म्हणजे या तारखेपर्यंत आपलं मॅथ क्वाड्रॅटिक इक्वेशन पर्यंत पोहोचलेलं होतं. त्यानंतर काय झालं माहिती नाही, पण इथपर्यंत आपलं मॅथ क्वाड्रॅटिक इक्वेशनला पोहोचलं होतं. आणि हे जे शोधलं होतं त्या सायंटिस्टचं नाव आहे वरहमीर. आता त्या काळी हे ऋषी होते आणि जनरली जे ऋषी आश्रमांमध्ये मुलांना बोलून शिकवायचे ना, आपण टिकला उडवतो, अरे काय आश्रमांमध्ये बोलून काय शिकत असतील, बाण चालवायला वगैरे वगैरे. चूक. बाळांनो, त्या काळी सुद्धा मॅथ शिकवलं, सायन्स, ऍस्ट्रॉनॉमी, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास शिकवला जायचा. म्हणजे आश्रमांमध्ये बोलून हे जे काही गुरु शिकवायचे ते फक्त देवाबद्दल शिकवत नव्हते त्या काळी सुद्धा. त्या काळी सुद्धा बाळांनो शिष्यांना हे जे ऋषी होते हे मॅथचं नॉलेज द्यायचे. आणि ते फक्त द्यायचेच नाही तर त्यावर स्वतः ते रिसर्च पण करायचे. आणि याचं एक्झाम्पल आहे वरहमीर. यांनी 1024 साली तुमचा जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आज जो आपण फॉर्म्युला वापरतो ना तो शोधलेला. 1000 वर्ष झाले तो फॉर्म्युला आज पण कोणत्याच एक्झाम्पलला फेल नाही झाला. समजलं? म्हणजे आतापर्यंत भरपूर जणांनी पहा, आज मी तुम्हाला ते सायन्स वगैरे 5 पॉईंट शिकवणार आहे. त्या पॉईंट मध्ये येणार करायचं आपलं की कोणतीतरी थेरी काढतो, बरोबर आहे, त्यात काहीतरी अडचणी असतात, पुढचा ती सॉल्व्ह करतो, ती पुढचा सॉल्व्ह करतो. तशी यांनी जो फॉर्म्युला तयार केला 1024 साली, आता मला 1000 वर्ष होती, पण आजही या फॉर्म्युल्याने जवळजवळ सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन सुटतात. म्हणजे हा फॉर्म्युला कोणत्याच एक्झाम्पलला अडचण देत नाही. कधी तयार केलेला आहे? 1000 वर्षापूर्वी तयार केला. आणि आपल्याला मूर्खांना अजून वापरता पण येत, इतकी आपण मूर्ख. 1000 वर्षापूर्वी त्याने भारतात तो फॉर्म्युला तयार केला. आज 1000 वर्ष पूर्ण झाले, आपल्याला तो फॉर्म्युला वापरता येत नाही, समजत नाही. मग विचार करा बाळांनो, आपण आपलं मॅथ खराब करायला मागे लागलेलं. हे डोक्यात ठेवा बाळांनो, मॅथ ही आयुष्याची सर्वात मोठी ब्रँच आहे. जुन्या काळी सुद्धा म्हणजे ज्यावेळेस ते ऋषी मुनी आश्रमांना शिकवायचे ना, ते लोक मॅथ शिकवायचेच. कारण होतं त्यांचं, ज्याचं मॅथ चांगलं त्याची लॉजिकल थिंकिंग चांगली असते. आणि लॉजिकल थिंकिंग चांगली आहे त्याला जगताना काहीच अडचणी येत. मॅथ ऍक्च्युली लाईफ सायन्स आहे, आयुष्याशी निगडीत असलेलं सायन्स आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम येतो, बरोबर आहे, तो प्रॉब्लेम आपण काय करतो, काही लॉजिक्स लावतो आणि सॉल्व्ह करतो, बरोबर आहे. सेम प्रोसेस बाळांनो मॅथ मध्ये आपण तेच करतो ना. तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे, तुम्ही काहीतरी बेसिक नॉलेजचं लॉजिक वापरतात, ते सॉल्व्ह करतात. तर डोक्यात ठेवा बाळांनो की मॅथ हे भारताबाहेर शिकवत नाही. किंवा काही लोक आपला इतिहास चुकीचा ते सांगतात की आले मग त्यांनी मॅथ अल्जेब्रा जॉमेट्री शिकवायला सुरुवात केली. अरे बाळांनो, अल्जेब्राचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशनचं फॉर्म्युला हा भारतामध्ये जर इंग्रजांना कपडे घालायची अक्कल नव्हती त्यावेळेस भारतामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॉर्म्युले सोडवले. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याचा फॉर्म्युला बनवला होता इथे. समजलं? ओके. मग आता हा जो काही फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला मध्ये म्हणून आजही ओळखला जातो चांगल्या प्रकारे आणि भरपूर ठिकाणी आपण हा वापरतो. आणि या फॉर्म्युला मेथडमुळे याच्या पुढची जी ब्रँच आहे नंबर सिस्टीमची, म्हणजे तुम्ही नंबर सिस्टीम कुठपर्यंत आले, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर, सी रॅशनल नंबर, असं करत करत 9th ला कुठपर्यंत पोहोचले तुम्ही, रिअल नंबर. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का चूक आहे? रिअल नंबर. पण असे पण काही नंबर्स आहे का जे रिअल नाहीये. मग ते रिअल नसलेले नंबर तर जो काही उद्योग आहे तो ह्या फॉर्म्युल्यामुळे सुरू झाला. म्हणजे या फॉर्म्युल्यामुळे पुढचे नंबर सिस्टीम आणि जगाची सर्वात मोठी नंबर सिस्टीम जिला आपण कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम म्हणतो,
ही या फॉर्म्युल्यामुळे बनली. आता फॉर्म्युला कोणता पाहूया. खाली पॉइंट टाका. नंबर 3. नंबर 3 formula method of solving quadratic equation. quadratic equation ला शॉर्टली मी QE लिहितो. फॉर्म्युला मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मेथड खूप सोपी आहे. मला सांगा, जर मी तुम्हाला कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं तर तुम्ही स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट म्हणजे ए, व्हेरिएबल टर्मचा कोइफिशियंट म्हणजे बी आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे सी या व्हॅल्यू फाइंड करू शकता ना. अरे शकता ना. मग यांनी काय सांगितलं बा, इफ ax स्क्वेअर प्लस bx plus c is equals to 0. If ax square plus bx plus c is equals to 0, is any quadratic equation, then आता बाळांनो, डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला कधीच बिलगायचं नसतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना भरपूर वेळेस तुम्ही डायजेस्ट वगैरे वापरता. डायजेस्ट मध्ये काही प्रिंटिंग कमी करायची ते डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा नाही. सर्वात पहिले तुम्हाला फाइंड करायचा आहे तो आहे देन डिस्क्रिमिनंट. कोण फाइंड करायचा? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटला आपण डेल्टा म्हणजे असा ट्रायंगल हे देतो, फक्त ट्रायंगल काढतो. त्याला काय वाटायचं? त्या ट्रायंगल नाही वाटत, त्याला काय वाटायचं? हा जॉमेट्रिक असेल तर ट्रायंगल, अल्जेब्रा मध्ये आलं तर डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. हा डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला. कोणाचा? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? डेल्टा. आणि फॉर्म्युला काय त्याचा? बी स्क्वेअर मायनस 4ac. हा आला डेल्टाचा फॉर्म्युला. हा डेल्टाचा यूज आपला पुढच्या एक्सरसाइज मध्ये कळेल. सध्या आपलं काम काय? फक्त डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची. मग डेल्टाची व्हॅल्यू फाइंड झाल्यानंतर आपल्याला कळतं डेल्टावरनं काय काय गणना होते. हा झाला डेल्टा. अँड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. इथं व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. मग एक्सचा फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट द डिस्क्रिमिनंट म्हणजे कोण? बी स्क्वेअर मायनस 4ac. ची व्हॅल्यू आपण वरती काढलेली असते अपॉन 2a. हा आहे नो फॉर्म्युला. तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची ना, मग हा व्हेरिएबलच्या व्हॅल्यूचा फॉर्म्युला. तर सर्वात पहिले काय काढायचं? कधी पण डिस्क्रिमिनंट आणि नंतर मग फॉर्म्युला वापरायचा. काही वेळेस वर्गात सुद्धा डायरेक्ट सांगतात, डायरेक्ट फॉर्म्युला वापरायला लावतात. बाळांनो, मी बोर्डचे पेपर चेक केलेले आहे. 1 मार्क हा डिस्क्रिमिनंटला असतो. जर 3 मार्क्सला एक्झाम्पल आलं तर ते ए बी फाइंड करणं याला 1 मार्क. 1 मार्क्सला डिस्क्रिमिनंट आणि 1 मार्क्सला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू. याप्रमाणे मार्क्स. जर तुम्ही डिस्क्रिमिनंट नाही काढला तुम्हाला किती मार्क्स मिळणार? 2 मार्क्स मिळणार. 1 मार्क गेलं. समजा प्रत्येकाला डिस्क्रिमिनंट कंपल्सरी काढायचं. आता एवढीच थेरी याची. थेरी संपली. अडचण बोला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा डिस्क्रिमिनंट आणि हा तुमचा फॉर्म्युला, शेवटची व्हॅल्यू काढण्याचा व्हेरिएबल. समजला उद्योग? ओके, ठीक आहे. इथपर्यंत लिहा. पुढे फॉर्म्युला घेऊया. तोपर्यंत क्लीन करतोय. इथपर्यंत मला थेरी लिहा.
ओके, झालंय. थिअरी लिहिली, फॉर्म्युला मेथडची. ठीक आहे बाळांनो, आता रायटिंग बंद करा प्रत्येकाने. पहिलं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतो. सॉल्ड एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतो, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. सॉल्ड एक्झाम्पल. क्वेश्चन आहे, solve the quadratic equation using फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे. मतलब पहिलं एक्झाम्पल आहे तुम्ही. फर्स्ट एक्झाम्पल, m² - 14m + 13 = 0. ओके, आता गेलं लक्षात राहील. आता हे इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं मला सांगा. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचंय? फॉर्म्युला. इथं क्वेश्चन मध्ये डायरेक्ट मेन्शन केलं आहे फॉर्म्युला यूज करायचा आहे. बरोबर आहे. जर तुम्ही हे एक्झाम्पल फॅक्टरायझेशन किंवा कॉम्प्युटिंग स्क्वेअर सोडवलं तर काय होईल? 0. जी मेथड सांगितली त्याच मेथडने आन्सर सोडवलं पाहिजे. मग ठीक आहे, माझा का सोल्युशन G1. सर्वात पहिले मी G1 इक्वेशन लिहितो. याला कम्पेअर करायचं. कंपेयर विथ x² + bx + c = 0. बरोबर आहे. व्हेरिएबलला टेन्शन घ्यायचं नाही. इथं एक व्हेरिएबल, इथं m व्हेरिएबल आहे, लोड घ्यायचा नाही. इथे मल्टिप्लाय मध्ये काहीच नाहीये, म्हणजे किती असतो? 1. मग मला सांगा सगळ्यात पहिले, इथं स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट a, इथं स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट काहीच नाही, म्हणजे किती आहे? 1. नंतर इथे बी म्हणजे मधली टर्म. बरोबर ना? काय नंबर आला इथे? -14. आणि सी म्हणजे 0च्या इकडची टर्म आधीची किती आहे? एक्स असतो, एम असतो, वाय असतो, त्याचा लोड घ्यायचा नाही. फक्त एबीसीच्या व्हॅल्यूज लिहायच्या. बरोबर आहे. या एबीसीच्या व्हॅल्यू भेटल्या, मग सर्वात पहिले फाइंड करायला डिस्क्रिमिनंट. देअरफॉर डिस्क्रिमिनंट डेल्टा b² - 4ac. डेल्टा बी ची व्हॅल्यू किती? डेल्टा म्हणजे मी डिस्क्रिमिनंट लिहू शकतो. b² - 4ac याची व्हॅल्यू मला फाइंड करायची. b², बी म्हणजे किती? -14 ब्रॅकेट स्क्वेअर -4 × a × c. ही व्हॅल्यू मला कोणाची भेटू राहिली? b² - 4ac ची. मग मला सांगा 14 चा स्क्वेअर किती? बरोबर आहे का? स्क्वेअर करायची आयडिया माहिती? इकडे बा सिंपल सांगतो. 4 चा स्क्वेअर 16. 6 लिहिला, उरला एक बाजूला घ्या. 4 × 1 4, तरी डबल करा 8. 8 प्लस हा एक उरला होतो, 8 + 1 9. आणि शेवटी 1 चा स्क्वेअर 1. 196. ही जर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केलं तर ओरली डायरेक्टली स्क्वेअर घेता येतो. -13 × 4 किती? बरोबर का? टेबल पाठ का नाही? ओके. बी म्हणजेच आपला b² - 4ac ची व्हॅल्यू भेटली. किती व्हॅल्यू भेटली ती? 144. अडचण बोला. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. म्हणजे डिस्क्रिमिनंट फाइंड झाला,
आता वापरायचा कोण फॉर्म्युला. देअरफॉर युझिंग फॉर्म्युला. आता मी थोडा चुकीचा लिहितो, पहिले नंतर क्लिअर करतो. फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ए. पण मला आपल्या एक्झाम्पल मध्ये एक हा व्हेरिएबल आहे का? व्हेरिएबल कोणता आहे? यम. मग आपण जनरल लिहितो x साठी, पण ह्या एक्झाम्पल मध्ये x साठी कोण आहे? यम. ओके. मग मला देअरफॉर यम ची व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस बी. बी ची व्हॅल्यू किती? -14 प्लस मायनस अंडर रूट तो बी स्क्वेअर मायनस 4ac. बघा आपण हा पूर्ण सॉल्व्ह करून ठेवलाय. तो किती? 144 अपॉन 2 इंटू ए. ए ची व्हॅल्यू किती? 1. अडचण बोला बरं व्हॅल्यू टाकण्यामध्ये. ओके. मग देअरफॉर यम इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 14 प्लस मायनस 144 चा स्क्वेअर रूट 12 अपॉन 2. मग दोन व्हॅल्यू भेटल्या, एक प्लस एक मायनस. मग कसे घ्यायचं? देअरफॉर पहिले घ्यायचं यम इज इक्वल टू 14 प्लस 12 अपॉन 2. आणि दुसरी काय लिहिणार? यम इज इक्वल टू 14 मायनस 12 अपॉन 2. म्हणजे प्लस मायनस आहे ना, मग एकदा मध्ये प्लस घ्यायचं, एकदा मायनस घ्यायचं. मग देअरफॉर यम इज इक्वल टू ही सम किती येईल? 26 अपॉन 2 और ही सबट्रॅक्शन डिव्हिजन द्या. म्हणजे यम ची पहिली व्हॅल्यू किती भेटली? 13. आणि यम ची दुसरी व्हॅल्यू किती भेटली? सुटलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. अवघड आहे. फॉर्म्युला मेथड सगळ्यात सोपी. ओके. असं लिहायचंय. ऑनलाईन करणाऱ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे.